नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे जंगली माणूस. या कथेचा भाग पहिला. सँडर्स रजेवर होता. मलेरियाने पछाडलेल्या आपल्या हद्दीत अतिशय त्रासानं संकटाशी सामना देत हिंडणं हे त्याचं काम होतं. या प्रवासात त्याला अधिक त्रास होत होता आणि संकटही काही कमी नव्हती. आणि फरक एवढा होता की स्वतःच्या चिंतेत ग्रस्त राहण्याऐवजी त्याला आता दुसऱ्याच्या चिंतेबद्दल विचार करावा लागत होता. या असल्या विश्रांतीमुळेही त्याला आनंद होत होता. यावरून सँडर्सच्या अंगात माणुसकी होती हे सिद्ध होत होतं. त्यानं आपली रजा बरीच वाढवली होती, कारण त्याला कॉंगोपर्यंत प्रवास करायचा होता. मटाडी येथे पोचल्यानंतर त्याच्या गैरहजेरीत त्याच्या जागेवर असलेल्या माणसाचं त्याला पत्र मिळालं. गव्हर्नरच्या मुख्य ठाण्याहून त्या तरुणाची तात्पुरती नेमणूक झाली होती आणि आपण कमिशनरांच्या पदासाठी लायक आहोत अशी त्या तरुणाची खात्री होती. सँडर्सनं एखाद्या तरुणीनं आपलं पहिलं प्रेमपत्र वाचावं इतक्या उत्सुकतेनं ते वाचलं, कारण आपल्या मातृभूमी इतकेच ज्या प्रांतावर त्याचं प्रेम होतं त्या संबंधीची ती माहिती होती. पत्रात लिहिलं होतं, युफेबी कुलांगाचा प्रमुख यानं मला थोडा त्रास दिला. माझ्या हाती जर अधिक सत्ता असती तर. सँडर हसला आणि पुढे वाचू लागला. छोट्या नदीचा प्रमुख मलाका फार चांगला माणूस आहे. मी त्याच्या प्रदेशात गेलो तेव्हा त्यानं माझ्या करमणुकीसाठी नृत्याचा मोठा कार्यक्रम आखला होता. सँडर्सनं तोंड वेडावाकडं केलं. मलाका बदमाश आहे हे त्याला माहीत होतं. सर्वात चांगला राजा ओचोरीचा मोसांबो आहे. तो तुमच्या खास प्रेमातील आहे असं त्याने मला सांगितलं. तुम्हीच त्याला लहानाचं मोठं केलं आणि त्याला इंग्रजी शिकवलं. ही गोष्ट मला प्रथमच त्याच्या तोंडून समजली. सँडर्सला ही माहिती प्रथमच समजली होती. स्वभावानं अतिशय चोरट्या असलेल्या मोनरोवियाच्या तुरुंगातून फरारी होऊन केवळ लबाडीनं ओचोरीचा राजा झालेला बोसांबो आपणाबद्दल भलतेच सांगत असतो हे समजतात त्यानं एक शिवी हासडली. बोसांबो तुमच्या प्रदेशातील सर्वात अधिक सुधारलेला माणूस आहे. तुमच्या गैरहजेरीत चंद्रग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या ज्योतिष्य मंडळाच्या सभासदांची त्यानं फार चांगली सेवा केली. या सर्वांनीच बोसांबोची मुक्तकंठाने तारीफ केली, कारण त्यानं त्यांचे चोरीस गेलेलं बरंचसं सामान मोठ्या मेहनतीनं परत मिळवून दिलं. सँडर्सनं उसासा सोडला. बोसांबोनं बरंच सामान पळवून त्यातलं त्याच्या दृष्टीने निरुपयोगी असलेलं सामान परत केलं असणार हे त्यानं ओळखलं आणि ताबडतोब आपल्या ठाण्यावर परत जाण्याचा त्यानं निर्णय घेतला. तो अचानक परत आला हे त्याच्या गैरहजेरीत कमिशनर बनलेल्या मिस्टर फ्रँक यांना आवडलं नाही, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी एक भव्य दरबार भरवण्याचं ठरवलं होतं. सँडर्स त्याची निराशा झालेली पाहून म्हणाला, तुम्ही सर्व माणसांना एकत्र करून त्यांना माझ्या शिपायांच्या बराकीमध्ये ठेवले होते. त्यांनी आपल्या बायका मुलांसह व नोकरांसह कालपासून सगळ्या धान्याचा फडशा पाडला आहे. तेव्हा तुमचा तो दरबाराचा देखावा उरकून घ्यायला माझी मुळी हरकत नाही, पण तो उद्याऐवजी संध्याकाळीच उरकून घ्या. त्या संध्याकाळी रेसिडेन्सी समोर दरबार भरला. मुख्य आसनावर गुलाबी रंगाचा फ्रँक आपला सोनेरी चष्मा घालून बसला होता. सँडर्स त्याच्या पाठीमागील एका खुर्चीवर बसून जमलेल्या समुदायाचं निरीक्षण करत होता. अनेक रंगीबेरंगी मण्यांच्या माळा गळ्यात घालून पितळेची चकचकीत कडी हातात घालून बोसांबोने पहिल्या ओळीत मानाचं स्थान पटकावलं होतं. छोट्या ICCचा प्रमुख मलाका यानं भाषणाला सुरुवात करून दरबाराचं काम सुरू केलं. सँडर्सला पाहून मलाका अस्वस्थ झाला होता, पण त्यानं मोठ्या कष्टानं पाठ केलेलं भाषण ऐनवेळी बदलणं त्याला शक्य नव्हतं. लॉर्ड फ्रँकी, आम्ही जरी मोठाले राजे असलो तरी ढगातून बाहेर पडणाऱ्या सूर्याप्रमाणे चकाकणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावरील प्रकाशापुढे आम्ही एकदम कुत्रेच आहोत. मलाकानं बोलण्यास सुरुवात केली आणि दुभाषानं त्याचं भाषांतर करताच फ्रँक अधिक गुलाबी दिसू लागला. तूच आमचा बाप आहेस, मलाका पुढे म्हणाला. सँडीला तुझा मोठेपणा दाखवण्यासाठी जरी तू दरबारात बोलवलं असलंस तरी तो आता आमच्यातून गेलाच आहे आणि तुझ्या शहाणपणामुळे या प्रदेशात अधिक धान्य पिकले आहे आणि आजारीपणा दूर पळाला आहे. मलाकाला बोलताना सँडीकडे बघण्याचं धैर्य होत नव्हतं, पण पुढलं भाषण विसरण्यापूर्वी त्याला ते बोलून दाखवायचं होतं. आता सँडी गेला आहे. काही लोकांची तो चांगला माणूस होता अशी समजूत होती, पण आमच्या फ्रँकीसारखं त्याचं मन उदार नव्हतं आणि तो दयाळूही नव्हता.
त्यानंतर त्यानं तो प्रदेश सुखी होण्यासाठी सरकारनं राजे लोकांना अधिक हक्क दिले पाहिजे, कर कमी केला पाहिजे, सैन्य नको वगैरे सूचना करून आपले भाषण संपवले. इतर राजांचीही भाषणं झाली. सँडी निघून जात आहे याबद्दल होणारा खेद व आनंद प्रकट केला. ती भाषणं चालली असताना फ्रँकचा लज्जित चेहरा पाहून त्यांना आपल्या राजीनाम्याची अफवा पसरवली नाही अशी सँडर्सची खात्री पटली होती. पण शेवटून बोसांबो भाषण करण्यास उभा राहिला. तो म्हणाला, देवा फ्रँकी, तू मला अगदी भावाप्रमाणे सांभाळे होतेस, म्हणून आता मला भाषण करण्यास बरीच लाज वाटत आहे. सँडी आमचा बाप आहे आणि आई आहे. त्यानं आम्हाला हाताला धरून तिच्या जोरदार प्रवाहातून पलीकडे नेले आणि आमचे शत्रूपासून रक्षण केले आहे. आता सँडी येथून जाणार आहे हे ऐकून माझ्या पोटात दुःख मावत नाही आणि मी मेलो असतो तर बरं झालं असं मला वाटतंय. फ्रँकी चांगला आहे, त्याचा चेहरा अतिशय सुंदर आहे आणि तो लहान मुलाप्रमाणे भोळा आहे. त्याचा अंतःकरण अगदी स्वच्छ आहे, तो लुच्चा नाही. पण मला का जेव्हा जिभेला तेल चोळून बोलला तेव्हा ते फ्रँकीला खरे वाटले. फक्त सँडीला मला का लुच्चा कायदे मोडणारा आहे हे माहीत आहे. त्यानं सँडीच्या गैरहजेरीत आपल्या भावाला विष देऊन ठार केलंय, पण त्याला शिक्षा झालेली नाही. मला का रागानं भाला घेऊन उठला, पण सँडर्स खिशातील पिस्तुलाला हात घालत ओरडला, खाली बाईस. तसेच सँडीच्या गैरहजेरीत नगोम्बीच्या कुलालानं अलमांडी प्रदेशावर हल्ला करून त्यातल्या बायका पळून आणल्या आहेत. खोटारडा कुत्रा, रागानं उभा राहत कुलाला म्हणाला. त्याचा आवाढव्य देह रागानं कापत होता. सँडी उभा राहिला. त्यानं इशाऱ्यानंच कुलाला आणि बोसांबो यांना खाली बसवलं. मला वाटतं इथे बसलेल्या मंडळींचे 3 भाग पडले आहेत, सँडर्स म्हणाला. एक चोरांचा, दुसरा मूर्खांचा आणि तिसरा सर्वात मोठा भाग मूर्ख चोरांचा. तुमच्या मते फक्त एकच खरा बदमाश आहे आणि तो म्हणजे बोसांबो. त्याच्यापुढे बाकीचे सर्व अगदी लहान मुलांप्रमाणे आहात. जेव्हा बोसांबोने मी इथून निघून जाणारे अशी अफवा पसरवली तेव्हा तुमच्या छायेमागून धावणाऱ्या लोकांना ही सँडी विरुद्धची बोलण्याची चांगली संधी आहे असं वाटलं. पण बदमाश आणि लुच्चा बोसांबोला मी इथून जाणार नाही हे माहीत असल्यामुळे त्यानं माझी स्तुती करायला सुरुवात केली आहे. त्याला असं वाटलं की माझे भाषण ऐकून मी त्याच्यावर खुश आणि तुमच्यावर नाराज होईन. उद्या मी जेव्हा माझ्या घरातून बाहेर पडेन तेव्हा तुमच्यापैकी जर कोणी माझ्या दृष्टीस पडलं तर त्या माणसावर फार वाईट प्रसंग येईल. तुम्ही शक्य तितक्या घाईनं आपल्या घराकडे निघून जा. जेव्हा मी तुम्हाला भेटेन तेव्हा आपण बऱ्याच गोष्टींची, विशेषतः विष प्रयोगाबद्दल आणि पळवलेल्या बायकांबद्दल चर्चा करूया. जेव्हा फ्रँक बरोबर सँडर्स बंगल्यात गेला तेव्हा तो तरुण म्हणाला, माझ्या आणि तुमच्या कल्पनांमध्ये बरंच अंतर आहे. प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात, सँडर्स म्हणाला. जंगली माणसांचा स्वभाव फार विचित्र असतो. मी त्यांना ओळखतो. याचं कारण मीही जंगलीच माणूस आहे. बोसांबो तिथून जाण्यापूर्वी सँडर्सनं त्याला भेटायला बोलवलं होतं. तू इतकी लबाडी का चालवली असते सांग, सँडर्स म्हणाला. देवा, मी एका लहान राज्याचा राजा आहे, बोसांबो म्हणाला. मला मोठा राजा व्हायचं आहे. एका ज्योतिषानं तसं भविष्यही देखील सांगितलंय. माझ्याच राज्याच्या सरहद्दीला लागून मलाकाचा प्रदेश आहे. तो कितीतरी मोठा आणि श्रीमंत प्रदेश आहे. तो तुला देण्याची जर मलाकाची इच्छा असली तर माझी मुळीच इथं हरकत नाही, सँडर्स म्हणाला. तर मग मी त्याबद्दल त्याचं मन वळवीन, बोसांबो उत्साहाने म्हणाला. दुसऱ्या दिवशी फ्रँकला सँडर्सनं निरोप दिला. सर्व जंगली राजे व प्रमुख सूर्योदय होण्यापूर्वी निघून गेले होते. सँडर्स पुन्हा त्या प्रदेशाचा राज्यकारभार बघू लागला. 2 महिने शांततेत गेले. त्यानंतर मलाका आपल्या मेहुणा नगोम्बीचा प्रमुख कुलाला याला भेटायला गेला व त्या दोघांनी काहीतरी गुप्त खलबत केलं. दुसऱ्या दिवशी ते दोघे आपले सैन्य घेऊन गुप्तपणे ओचोरीकडे निघाले. वाटेत त्यांनी सँडीचा गुप्तहेर म्हणून एका ओचोरीच्या माणसाला ठार केलं. त्यानंतर ते पहाटेच्या सुमारास ओचोरी शहराजवळ पोहोचले. जर पुढे चौकशी झालीच तर बाकासावांनी हल्ला करून ओचोरीच्या लोकांना ठार केलं असं सांगण्याबद्दल मलाकानं आपल्या सर्व लोकांना पळवून ठेवलं होतं. ओचोरी शहर झोपेत होतं. कोणत्याही झोपडीतून दूर निघत नव्हता. मलाकाचे सैन्य दबत पुढे चालले होते. ते शहराच्या सीमेवर पोहोचले तेव्हा तिथल्या एका झोपडीतून एकटा बोसांबोस बाहेर निघाला. त्यानं आपणाबरोबर एक लोखंडी तिपाई बाहेर काढली होती. त्या तिपाईवर लांब व चकचकीत बरीच मोठी पितळेची नळी बसवली होती. तो देखा बघताच मलाका व त्याचे 600 हत्यारबंद लोक जागच्या जागी थांबले. बोसांबोनं अगदी सावकाश ती नळी मलाकावर रोखली होती. मलाकानं आपल्या हातातील भाला खाली टाकला आणि म्हणाला, बोसांबो, आम्ही लढण्यासाठी आलेलो नाही. मलाका म्हणाला. तर मग फारच चांगलं, बोसांबो म्हणाला. आणि त्याबरोबर प्रत्येक झोपडीतून ओचोरीचे सैन्य बाहेर पडले.
माझे तुझ्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे मी तुझं स्वागत करण्यासाठी पहाटेच जागा झालो, बोसांबो म्हणाला. आता तुझ्या प्रत्येक माणसानं आपली हत्यारं खाली टाकली पाहिजेत. अगदी जमिनीला तोंड लागेल इतकं खाली वाकून माझ्या झोपडीपर्यंत आलं पाहिजे. मलाकाला ते आवडलं नाही. पण बोसांबोनं त्या पितळी नळीजवळ हात नेताच त्यांना आपल्या सैनिकांना तसा हुकूम केलेला. दोन्ही बाजूला हत्यारबंद सैनिक ओचोरीच्या रांगांमधून मलाकाच्या खाली मान घातलेल्या सैन्यांना गावात नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर मलाकानं विचारलं, सँडीनं तुला आपली ही नळी कशी काय दिली? त्याचं कारण आम्हा दोघांच्याही शरीरात एकच रक्त खेळत आहे, बोसांबो ऐटीत म्हणाला. हे बोलणं तुझं मूर्खपणाचं आहे, कुलाला म्हणाला. तो पांढरा आणि तू काळा आहेस. तरी मी म्हणतो ते खरं आहे. त्याच्या भावानं माझ्या आईबरोबर लग्न केलं होतं. सँडी तिच्याबरोबर लग्न करणार होता, पण त्या गोष्टी उघड करण्यासारख्या नाहीत. त्याशिवाय त्यानं ही जादू दिली आहे. बोसांबोनं आपल्या जोळीतून 3 सोंगट्याच्या आकाराचे लाकडी रंगीत प्याले काढले. त्यानंतर एका छोट्या स्टुलावर ते 3 प्यालं त्यानं रांगेने ठेवले. ते रिकामे आहेत याबद्दल प्रथम त्यानं मलाकाची खात्री पटवली होती. नंतर त्यानं एक अगदी छोटा रंगीत चेंडू काढून त्यांना दाखवला. सर्व कैदी त्या प्रकाराकडे आश्चर्याने बघत होते. हा खेळ आहे. पावसाळ्याच्या दिवसात माझ्या सल्लागारांबरोबर हा खेळ मी माझा वेळ आनंदाने घालवतो, बोसांबो म्हणाला. पण हा खेळ तुला उमगणार नाही. खेळणाऱ्या माणसाची नजर अतिशय तीक्ष्ण असावी लागते. इसीसी लोक त्यांच्या तीक्ष्ण दृष्टीबद्दल प्रसिद्ध होते. ते म्हणत होती, नरगोबीचे कान तिखट आहेत, झुडपात राहणाऱ्यांचे नाक तीक्ष्ण असते. इसीसीचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि ओचोरीचे फक्त पायच पळ काढण्यात चपळ आहेत. मलाकाचा तो अपमान होता. तो म्हणाला, मला तुझा खेळ तर दाखव. बोसांबोनं तो छोटा चेंडू एका सोंगटीखाली ठेवला व तो म्हणाला, आता सांग, चेंडू कोणत्या सोंगटीत आहे? जर तू बरोबर सांगू शकला नाहीस तर ते मला काय देशील ते बोल. मलाका हसला. त्यानं तो चेंडू मधल्या सोंगटीखाली ठेवला आहे त्यानं बरोबर बघितलं होतं. तो म्हणाला, मी जर हरलो तर माझ्या लोकांचे भाले तुला मिळतील आणि मी जर जिंकलो तर ओचोरीचे सर्व भाले माझ्या स्वाधीन केले पाहिजे. कबूल कबूल, छातीला हात लावत बोसांबो म्हणाला. मलाकानं मधली सोंगटी उचलली पण तो चेंडू तिथे नव्हता. तो बाजूच्या सोंगटीखाली आहे हे बोसांबोनं सर्वांना दाखवले. मलाका हसला. तो म्हणाला, या खेपेला हरलो तर मिठाच्या 10 गोणी देईन आणि जिंकलो तर तू माझे जिंकलेले सर्व भाले परत दिले पाहिजेस. बोसांबोनं ते मान्य केलं. त्यानं सोंगट्यांची हलवाहलव केली. मलाकाची नजर होती. ज्या सोंगटीखाली चेंडू होता त्याच्यावर एक काळा डाग होता. त्यानं ती सोंगटी उचलली पण तिथे चेंडू नव्हता. मलाका अतिशय चिडला. तो म्हणाला, आता आपण मोठ्या गोष्टी पणाला लावू. ते मला मान्य आहे, बोसांबो म्हणाला. मी माझं सर्व राज्य पणाला लावायला तयार आहे. कबूल, मलाका मोठ्यानं म्हणाला. मी जर हरलो तर माझं सर्व राज्य तुला मिळेल, पण जिंकलो तर तुझा भालाही न घेता मी इथून चालता होईन. आता पैस फार मोठी होती. मलाकानं त्या चेंडूवर तीक्ष्ण नजर ठेवली होती. ज्या सोंगटीखाली बोसांबोनं तो ठेवला होता त्या सोंगटीला थोडा चढा गेला होता. त्याने दाट ओठ खात ती सोंगटी उचलली. चेंडू मात्र दुसऱ्या सोंगटीखाली होता. मलाका आता धापा टाकत होता. त्यानं आपलं राज्य गमावलं होतं. बोसांबो ते ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही हे त्याला माहीत होतं. पण त्याच वेळी अचानक सँडर्स तिथे आला. त्याच्या पाठीमागे त्याची हिरा पलटण उभी होती. मलाकानं सँडर्सच्या एका हिराला ठार केलं होतं. त्याला पाहताच बोसांबो पुढे झाला. देवा, जे काही माझं आहे ते तुझंच आहे, तो म्हणाला. तू जिवंत असशील अशी माझी कल्पना नव्हती, सँडर्स म्हणाला. त्या मलाकाला माझ्या स्वाधीन कर बघू. मला त्याचा न्याय करायचा आहे. मलाका तुमचा कैदीच आहे, बोसांबो म्हणाला. पण आता तो त्या छोट्या इसीसीचा राजा नाही. मी एका खेळात त्याचं सर्व राज्य जिंकलंय. त्यासंबंधी आपण नंतर बोलू, सँडर्स म्हणाला. त्यानं लागलीच मलाकाचा न्याय केला आणि त्याला लोखंडाच्या तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली. तिथे किती दिवस राहावं लागेल? मलाकानं घाबरत विचारलं. जन्मभर. देवा, तू माझा नेहमी द्वेष करत होतास. तू इतरांना कितीतरी वस्तू देतोस. तुझा काका बोसांबो याला तू ही एक नळी दिलीस. मलाका, तू खोटं बोलतोयस. मी त्याला ही नळी दिलेली नाही. देवा, तूच तरी बघ. एका कोपऱ्यात बोट दाखवत मलाका रागानं म्हणाला. सँडर्स त्या दुर्बिणीकडे गेला. चंद्रग्रहण पाहण्यासाठी आलेल्या शास्त्रज्ञांची ती दुर्बीण बोसांबोनं पळवलीये हे त्याच्या लक्षात आलं. माझ्या माणसांनी ती कालच मोठ्या कष्टानं शोधून काढली, बोसांबो म्हणाला.
मी ती तुमच्याकडे पाठवण्याचा विचार करत होतो, पण आता ही छोटी अचोरी माझी आहे. या सोंगट्यांच्या खेळात मी ती जिंकली. सँडर्सनं त्या टेबलावरील सोंगट्यांकडे बघितलं. चेंडू एका सोंगटीखाली ठेवून त्या भराभर इकडे तिकडे केल्या आणि तो म्हणाला, जर तू सत्यानं ओचोरी जिंकली असशील तर चेंडू कोणत्या सोंगटीखाली येते सांग बघू. मधल्या सोंगटीखाली, मुळीच न घोटमळता बोसांबो म्हणाला. सँडर्सनं ती सोंगटी उचलली, त्याखाली तो चेंडू नव्हता. बोसांबो हसून म्हणाला, तुम्हालाही तो खेळ खेळता येतो तर